नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावाला कंटाळून प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने अंबाझरी तलाव येथे उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शीलरत्न बेलेकर, वय 45 वर्ष असे असून ते वाघदरी इससानी परिसरातील रहिवासी होते। नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते। मिळालेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडल्याचा अंदाज आहे। सकाळी काही तरुण अंबाझरी तलावात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला। त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला। तपासादरम्यान मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रांवरून त्यांची ओळख शीलरत्न बेलेकर अशी पटली। त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। माहितीनुसार काही महिन्यापूर्वीच त्यांची बदली हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली होती। गेल्या 2 वर्षांपासून त्यांचे पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होते। पत्नी माहेरी राहत होती तर शीलरत्न बेलेकर हे आपल्या 2 मुलांसह इससानी येथील घरी राहत होते। गेल्या काही दिवसांपासून पत्नीने मुलांचा ताबा मागितल्यामुळे मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे। 19 फेब्रुवारीपासून ते ड्युटीवर गैरहजर होते। घरी न परतल्याने त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। अखेर सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात आढळून आला। या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात शोककळा पसरली असून सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।